सर नदीचा तुकोबारा या अभंगामधून एक सुंदर स्वरूप म्हणतात. ऐका बरं का, माझं कीर्तन हे विनोद म्हणून ऐकू नका आणि माझ्या कीर्तनामध्ये विनोद येणारच नाही. संप्रदायाचं काहीतरी बंधन आहे. मी शास्त्रात पुरावा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन, पण वेळेअभावी मी टायमाला बंदी नका बरं का. 9ला म्हणजे 9ला बरोबर कीर्तन संपेल, पण तुमची परवानगी असेल तर बरं का. विठ्ठला विठ्ठला सांगून जातो. अभंगाची पार्श्वमी मांडून घेतो. सेवेकरता घेतलेला अभंग माझ्या तुकोबाईंचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबार आहे. तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या जीवाला सांगतात, सज्जन माईबाप सुंदर असा ज्या कुळामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. ऐका, ज्या कुळामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो ते कुळ सामान्य नाही महाराज, कारण त्या कुळामध्ये आई वडिलांचं पुण्य आहे. एक सांगू का, ज्या कुळामध्ये तुम्ही आम्ही जन्माला येतो, बापाची कुस जर पुण्यवान असेल तर त्या कुळात वंश मुक्तीला पोहोचला जातो, आणि आईची कुस जर पुण्यवान असेल तर त्या कुळामध्ये महान भक्त जन्माला येतो महाराज. त्याला पुरावा देतो. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, कधी आपण अभंग म्हणतो, पण त्या अभंगाची पार्श्वभूमी जर मांडायचा प्रयत्न केला तर तुकोबारे सांगतायत आपुली आहे का जो असे जागता धन्य माता पिता तयाची. ऐका, दैत्याच्या कुळामध्ये सुद्धा, राक्षस कुळामध्ये सुद्धा भक्त प्रल्हाद जन्माला येतो महाराज. ही कुणाची पुण्य आहे महाराज? कुणाची पुण्य आहे? आईची पुण्य आहे महाराज. राक्षस हा बाप आहे महाराज. त्याचं उदाहरण सांगू, ज्ञानोबरे हरिपटामध्ये देत आहेत. सत्वर उच्चारे प्रल्हादी बिंबला आणि उद्धवाला आदला कृष्ण दाता. महाराज, राक्षस कुळामध्ये सुद्धा भक्त प्रल्हाद जन्माला येतो. याची कुस म्हणजे आईचं सात्विक सामर्थ्य आहे. म्हणून तुकोबारे आईला प्रथमता धन्य देतात. धन्य माता पिता तयाच्या. आणि बापाची कुस पुण्यवान असेल तर वंश मुक्तीला पोहोचतो. जगी आईचा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस गावा. बापाची कुस पुण्यवान असेल तर वंश मुक्तीला पोहोचला जातो महाराज. आम्ही 60, 70, 80 वर्षाचा, 100 वर्षाचा विचार करतो महाराज. आमचा नातू कसा जगेल, आमचा मुलगा आनंदाने जगेल, मी मिळवलेली संपत्ती माझ्या मुलाने व्यवस्थित चालवली पाहिजे याचा विचार करतो. पण कोणताच बाप या जगताच्या पाठीवरती माझा वंशाचा उद्धार होईल की नाही याचा विचार करत नाही. वंशाचा उद्धार होण्याकरता हे लौकिकाचा व्यवहार महाराज काहीच कारणीभूत नाही. त्याच्याकरता भगवंताच्या नामचिंतनाशिवाय दुसरा कोणता ठेवा नाही. म्हणून तुकोबारे म्हणतायत, माझ्या वडिलाची मिरासिका तुझी चरण सेवा पांडुरंग. म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलोय, पण कसं पोटा येता हरले पापा, 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 पोटा येता हरले पापा,
पोटा येता हरले पापा, ज्ञानदेव मायबापा. ऐका, सेवेकरता घेतलेला अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबराय तुम्हा मला सांगतायत, सज्जन माईबा, मनुष्य जन्म परत नाही, एकदाच आहे. नामदेवराय सांगतायत, मनुष्याला जीवन जगायचं असेल, संसारिक प्रपंचामध्ये संसार वेगळं आणि प्रपंच वेगळं. बरं का महाराज, संसार जन्माला येणं आणि मरणं याचं नाव संसार आहे. जन्माला यायचं आणि मरायचं आहे. बरं, जन्माला यायचं तरी सुख आहे का हो, आणि मरायचं तरी सुख आहे का? ज्ञानोबरांची ओवी देऊन जातो, मग जीवानं देवाला शरण का जायचं याचं कारण सांगून जातो. तुकोबराय सांगताय, जन्माला यायचं आणि मरायचं, आणि प्रपंच कशाला म्हणलेला आहे? जन्म आणि मृत्यू याच्या मधलं जे अंतर, जे सुखदुःख भोगतोय ना, याला प्रपंच म्हणलेला आहे. विठाला आज संसार सुपळ झाला गे माये, आणि देखले पाय विठोबाचे. महाराज, संसार सुखाचा होईल यात तीळ मात्र शंका नाही, पण कधी आम्ही भगवंताच्या दारामध्ये आधी त्या भगवंताचं चिंतन केलं तरच महाराज. हो, भगवंताची सेवा केली पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, तरच तुम्ही आम्ही आपला संसार सुद्धा सुखाचा होईल. संसार म्हणजे नुसता हा लौकिकाच्या बाजारातला संसार नाही, हत्ती घोडे याचा संसार नाही महाराज. जन्माला येताना जे होणारं दुःख आहे ना, त्या दुःखामध्ये सुख होईल महाराज, सुख होईल दुःखाचे. कारण आयुष्यामध्ये सुख हे क्षणिक आहे. तुम्ही आम्हाला दिसतं नाही सुख, हे सुख मात्र तुम्ही आम्ही सोंगाच्या बाजारामध्ये तुम्ही आम्ही हे सुख पाहतो. कोण म्हणेल मला ऐश्वर्य परिपूर्ण आहे महाराज, बँकेत बॅलन्स भरपूर आहे माझा, पण महाराज शुगरची गोळी खावी लागते महाराज. किती दुःख आहे. बँकेमध्ये भरपूर पैसा आहे, शेतीवाडी भरपूर आहे, नाती गोते आहे, घर बंगला सगळ्या गोष्टी आहेत महाराज, पण झोपीची गोळी घ्यावी लागते, मग तेव्हा झोप येते. आहे सुख? या जगताच्या पाठीवरती कोणी सुख नाही. जरी मी कंबर बांधून सांगत असलो तरी सुद्धा सुखी नाही महाराज. कारण ज्ञानोबरांची ओवी सांगून जातो, सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख, किंबहुना सोय जीव आत्मयाचे आहे, आणि ते तजे होय तया नाम सुख. ह्याच्यापेक्षा सुख कोण नाही. सुख म्हणजे देव, आणि ते सुख तुम्हा मला अविनाश असणारं सुख जर प्राप्त करायचं असेल तर भगवंताशिवाय दुसरं कोणतं साधन नाही. याला तुकोबरायांनी पुरावा दिला. आपुला तो एक देव करुणिया, आपुला तो एक देव करुणिया, तेने विना जीवा सुख नये, तेने विना जीवा सुख नये, तेने विना जीवा सुख नये. कधीतरी आम्ही संतांचे प्रमाण थोडंसं डोळ्याखालनं जरी घातलं तरी पुष्कळ झालं. माझ्या साधू संत, माझ्या ज्ञानोबरायांनी, माझ्या नामदेवरायांनी तुम्हाला मला पत्ता सांगितला महाराज. या जगताच्या पाठीवरती माझ्या तुकोबरायांना जाऊन 375 वर्ष होतात महाराज. येणारा तुकोबरायांचा बीजेचा उत्सव 375 वर्ष झाली तुकोबरायांना जाऊन. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्या, सकळाशी सांगा विनंती. 375 वर्ष झाले महाराज. माझ्या तुकोबरायांनी सांगितलं, तेने विना जीवात सुख नये. खऱ्या अर्थानं संसारामध्ये सुख आहे का? सुख जर प्राप्त करायचं असेल या जीवानं भगवंताला, गोड अशा भगवंताला शरण जाणं गरजेचं आहे. ऐका, का शरण जायचं याचं कारण सांगून जातो महाराज.
माऊली महावैष्णव श्रीमंत जगतवंद्य संत श्रेष्ठ तुकोबाराय आपल्या अवलोकनिक अभंगामधून या जगाला एक सुंदर असं मार्गदर्शन करतात. काहींना मार्गदर्शन करण्याची इच्छा असते, पण काहींना हीच कळतं, परंतु मार्गदर्शन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. परंतु जगद्गुरु तुकोबाराय यांच्या ठिकाणी जगताचे हित कशात आहे ती कळण्याची क्षमताही आहे, ताकदही आहे. म्हणून या अभंगामधून तुम्हाला मला वाट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंडळी, जीवनामध्ये थोडस हे वाक्य लक्षात ठेवा. या कलियुगामध्ये, या धावपळीच्या युगामध्ये वाट दाखवणारे थोडकेच आहेत, पण वाट लावणारे पुष्कळ आहेत. या जगताच्या पाठीवरती वाट दाखवणारे थोडकेच आहेत, पण वाट लावणारे पुष्कळ आहेत. वाट लावणारे अनेक मार्ग आहेत महाराज. प्रत्येक गलीच्या चौकामध्ये, प्रत्येक रस्त्याच्या चौकामध्ये जी दुकाने होती ती दुकाने घरात येऊन बसली. ज्या घरामध्ये मनुष्याचं जीवन परिपूर्ण व्हावं, ज्या घरामध्ये मनुष्यानं पावित्र्यानं वागावं महाराज, ज्या कुटुंबामध्ये आपण राहतो ना त्या कुटुंबामध्ये सुद्धा पावित्र्यानं राहत नाही महाराज. त्या कुटुंबामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही राहत असताना सुद्धा पावित्र्यानं वागावं, तिथे सुद्धा तुम्ही आम्ही अपवित्र वागू लागतो. आणि तेव्हा त्या काळाच्या युगामध्ये त्या मनुष्याला मार्गदर्शन करायला कोणी नसतं. त्यावेळी संतांची अत्यंत निकट अवस्था आहे. विठ्ठल अशा अनेक उदाहरण आहेत. त्यातलं एक छोटस उदाहरण सांगून जातो. आमच्या सांगली जिल्ह्यातली बातमी आहे महाराज. 16 मे 2023 ची बातमी आहे महाराज. जुनी झाली बातमी, पण फक्त मला एक वाक्य सांगायचं आहे. जास्त विषय त्याच्यामध्ये मी मांडत नाही. ज्या कुटुंबामध्ये आपण राहतो ना त्या कुटुंबामध्ये सुद्धा तुमचं आमचं जीवन परिपूर्ण होत नाही. का तर त्याही कुळामध्ये तुम्ही आम्ही अपवित्र वागू लागतो. या शब्दामध्ये मला फक्त बोलायचं आहे. विषय असा आहे, 16 वर्षात एकुलता एक मुलगा आहे महाराज. वर्तमान पेपरमध्ये छोटीशी बातमी होती. आई वडिलांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करावं दिवसात. आज मला सांगा, आई वडील कुणासाठी करतात? लेकरा बाळांच्यासाठी ना. लेकराचे हित मातेच्या चित्ती अवधी बालकाची व्यक्ती. तुका म्हणे पोटीचे बाळ माझी कुरवावी. लेकरू जरी बोबडं बोलू लागलं तर आईला कौतुक वाटतं. जैसा मायबापांचा स्वभाव. अपत्य बोलू जरी बोबडी वाचा तरी अधिकतयांचा संतोषात. ही माझी भाषा माझ्या ज्ञानोबारायांची महाराज. हो, इतका कळवळा तो अंतःकरणामध्ये. 16 वर्षाचा एकुलता एक मुलगा आहे महाराज. नुकतंच बहिणीचं लग्न झालं. ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये वडील काबाड कष्ट करतात, आता मुलीचं लग्न करायचं म्हणलं तर खूप खडतर माझा प्रवास आहे. पण आताच्या कलियुगामध्ये थोडासा जरा विचार केला तर मुलं भरपूर आहेत, पण मुले थोडेशा. पण आता समान झालेलं आहे, पण तरी सुद्धा आम्ही थोडीशी अपेक्षा ठेवतो महाराज. ऐका, त्याच्यावरती मला विषय मांडायचं नाही. हे प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याच्यावरती विषय मांडायचा नाही. ऐका, त्याच्याही पुढे जर वर्णन करायचं म्हणलं तर त्या ठिकाणी नुकतंच मुलीचं लग्न झालं महाराज. दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करून आई वडिलांनी मुलीचं सुंदर असं लग्न 16 संपन्न झालं. हा 16 वर्षाचा एकुलता एक मुलगा 10वीची परीक्षा दिली. मित्रमंडळीच्या सानिध्यामध्ये आलो. म्हणून लेकरांच्या वरती आपलं संगोपन पाहिजे. लेकरांच्या वरती आपलं योग्य संस्कार पाहिजेत. लेकरांच्या वरती योग्य महाराज. लेकरू 7-8 वाजेपर्यंत घरामध्ये आपलं आलं पाहिजे. 7 वाजता कितीही मोठा मुलगा झाला महाराज, या घरी कधी योगायोगानं आला, तासगाव मध्ये आला तरी या आमच्या कुटुंबामध्ये महाराज 7 वाजले की आमच्या घरातली सगळी मंडळी हरिपाठ वाचन करतात महाराज. कधी आम्ही हरिपाठाचं, मला सांगा आता विषय खूप मोठा होतोय, मी विषयांतर होतोय महाराज, मी सांगत नाही कारण आणि स्तुती सांगूच नाही. पण एक सांगू का, आपल्या कुटुंबामध्ये संध्याकाळी एक कितीही मोठं ऑफिस असलं तर आपल्या मायाजाळामध्ये आपण संध्याकाळच्या वेळेला आपल्या पत्नीला, आपल्या मुलाबाळांना, आई वडिलांना घेऊन, भाऊ असेल तर भावांना घेऊन जेवण एक वेळ तर संध्याकाळी करावं. याच्यापेक्षा दुसरा परमार्थ नाही महाराज. एकमेकाचे महाराज. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेद निघून. रामायण तीच शिकवतं, महाभारत काय शिकवतं, या गोष्टी आहेत. भावार्थ रामायण काय शिकवतं. मी जास्त विषय देत नाही म्हणत, पण सांगून जातो सर.
थोरला भाऊ असेल तर त्यानं सहन करायला शिकावं, धाकटा भाऊ असेल तर त्यानं माफ करायला शिकावं, थोरली जाव असेल तर सहन करायला शिकावं, धाकटी जाव असेल तर माफ करायला शिकावं. जावा जावांचं प्रेम, भावा भावांचं प्रेम बघून ना आपल्या कुटुंबातले आई वडील 10 वर्ष बिना औषध पाण्याचे जीवन आनंदाने हो महाराज, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. विचार एकच आहे महाराज. ज्या वेळेला थोरला भाव असेल ना त्यानं रामाकडे बघावं आणि धाकटा भाव असेल त्यानं लक्ष्मणाकडे बघावं. रामायण शिकवलं बास, सगळं रामायण वाचायची गरज नाही महाराज. हो, आणि जी पत्नी अर्धांगी आहे ना तिनं सीतेमातेकडे बघावं महाराज. नुसतं देवाच्या पाया पडून जायचं नाही महाराज, सीतेमातेचं दर्शन घेऊन जायचं नाही, त्यानं तिच्याकडे पाहावं. का तर 14 वर्ष वनवास काही संबंध नसताना सुद्धा माझे पती 14 वर्ष वनवास भोगायला जातात, म्हणून त्याच्याबरोबर आयुष्यभर 14 वर्ष वनवास भोगण्याच करता सीतामाता रानावनागुंदी गेली महाराज. हे याचं कारण का महाराज, स्वतःचा पती आहे आणि भावाबरोबर स्वतःच्या पत्नीला मागं टाकलं. सुमित्राला, सुमित्राच का लक्ष्मणाची पत्नी बरोबर ना, उर्मिला. उर्मिला महाराज, ज्या वेळेला शेषाचे अवतार असणारे माझे लक्ष्मण महाराज, शेष अवतार असणारे माझे लक्ष्मण उर्मिलाचा एक शब्द न ऐकता, मी असं सांगणार नाही बायकोचं ऐकावंच बरं का, नाहीतर तुम्ही म्हणतील बाबा हे काय सांगा लागला, पण बायकोचं काय ऐकावं हे त्याचं उदाहरण सांगून जातो. कारण आतापर्यंत जी अर्धांगी आपल्या पाठीमाग आहे ना महाराज, तिचंही खूप मोठं पुण्य आहे, तिचाही आदर करावा याचा पुढा विचार करून सांगेन. उर्मिला सांगितलं, थांब, माझा भाऊ 14 वर्ष वनवास भोगतोय, खांद्याला खांदा देऊन 14 वर्ष माझ्या लक्ष्मणानं भोगला. विठाला विठाला जीवन जगत असताना माई बाप खऱ्या अर्थानं जर विचार केला, त्या कुटुंबामध्ये तुम्ही आम्ही राहत असतो. माझं उदाहरण सांगून जातो. 16 वर्षाचा मुलगा आहे महाराज, आणि त्या जीवनामध्ये त्याला लाकडी बॅट आणायची होती. आईला सांगतोय, आई मला 400 रुपये दे. आई म्हणते, बाळा घरामध्ये 100 रुपये सुद्धा नाही. ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आम्ही दिवसभर कामावर कष्ट करतोय ना, त्या शेतकऱ्याचे अजून 3 दिवस बाकी आहेत कामाचे. तो शेतकरी काही लगेच पगार देणार नाही. तो म्हणतो, काही कर, उसने कुणाकडे घे, पण मला आजच्या आज मला 400 रुपये पाहिजेत. आमच्या मित्रांनी सांगितलेलं आहे, काही कर. पण आई नाही म्हणू लागली. लेकरू सांगू लागलं, नाही ग आई मला पाहिजेत. रागाच्या भरामध्ये लेकरू निघून गेलं. रात्रीचे 8, 8:30, 9 वाजले. दुसऱ्याच्या शेतामध्ये काबड कष्ट करून आई शरीर कंटाळलं होतं, बाबांचं शरीर कंटाळलं होतं. संध्याकाळी आले, सुंदर स्वयंपाक केलेला होता. लेकरू येईल परत जेवायला म्हणून 3 ताटं तयार ठेवली. महाराज, लेकरू उपाशी आहे, आईला घास उतरेल का महाराज? नाही. बंद करू. अंतकरणामध्ये तो जिव्हाळा आहे महाराज, प्रेम असतं महाराज. वडिलाला जेवढं लागेल तेवढं वडिलांनी सेवन केलं, अंग जमिनीवरती टाकलं, शांत झोपी गेले. 2 ताटं तशी समोर होती. आई विचार करते, घराच्या बाहेर जाते, लेकराला पाहते इकडे तिकडे, पण लेकरू दिसत नाही. परत आई माघार येते, दरवाजा पुढं करते, दोन्ही ताटावरती झाकण ठेवते आणि लेकरू आल्यानंतर ना परत जेवीन. महाराज, आईचं प्रेम असतं. ज्या वेळेला दिवसभर दुसऱ्याच्या शेतामध्ये काबड कष्ट केलं, आईचं शरीर कंटाळलं होतं, अंग टाकलं, तिथेही आई शांत झोपी गेली. रात्री 12, 12:30 वाजले. महाराज, हा लेकरू ज्या वेळेला दरवाजा पुढे ढकलला, आई शांत झोपलेल्या अवस्थेमध्ये पाहिली. लालबुंद विनाशकाली विपरीत बुद्धी प्राप्त झाली, कारण लेकरांच्या वरती योग्य संस्कार घडले नाहीत म्हणून. महाराज, 400 रुपयेसाठी महाराज हा लेकरू ज्या वेळेला बाहेर गेलं, एक भला मोठा दगड घेतला आणि आईच्या डोक्यामध्ये घातला आणि आईला ठार केलं. महाराज, खऱ्या अर्थानं तुमचं आमचं जीवन आपल्या कुटुंबामध्ये परिपूर्ण आहे का? विठाला विठाला महाराज, जीवन परिपूर्ण व्हायचं असेल, जीवन परिपूर्ण व्हायचं असेल तर माझ्या साधू संतांनी 350 450 वर्षापूर्वी तुम्हा आम्हाला पत्ता सांगितला. काय करावं तर तुकोबाराय सांगताय, संत समागमे संत समागमे दरावी आवडी. संत समागमे दरावी आवडी.
येईनास, काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविन तेव्हा मायबाप. म्हणून जीवनामध्ये संत सहवास अत्यंत अनमोल आहे. जीवनामध्ये संत सहवास असेल आणि जीवनामध्ये करायचं काय, जेवढं पोटाला लागेल तेवढं काम करायचं. त्याला मी सांगत नाही, तुकोबराय सांगताय, पोटापुरते काम परी अगत्य ते राम, कारण ते हेची करा चित्ती पांडुरंग धरा. पोटाला लागेल तेवढं माणसानं काम करावं. राहिलेला वेळ जो शिल्लक आहे तो भगवंताच्या नामचिंतनामध्ये रिकामा अर्ध घडी राहू नको. महाराज रिकामा अर्ध घडी राहू नको, कारण लटिका तू व्यवहार सर्व हा संसार आणि वाया वेरदार हरिवे. एक क्षण सुद्धा भगवंताच्या नामचिंतनाशिवाय जाऊ नये. का जाऊ नये याचं कारण सांगून जातो. गरुड पुराण वाचलं तर लक्षात ठेवा, 7व्या खंडामध्ये वर्णन केलेलं आहे. आपलं मरण हे आपल्या जवळ. ऐका, जीवानं देवाला शरण का जायचं, कारण या मृत्यूलोकामध्ये आपण घर बांधेल, संपत्ती मायाजाळ सगळं आपल्यावरती. एखादं दुःख आलं तर सगळी मंडळी आपल्यावरती ते दुःख निवारण करण्याकरता येतील. पण ज्या वेळेला पाहेपास शरीराच्या गावा या शरीरातलं कर्म संपलं, आयुष्य संपलं महाराज, या देहाला जीव टाकून पुढचा प्रवास करतो ना, त्यावेळेला पुढचा प्रवास करत असताना जे आयुष्यामध्ये जन्माला आल्यापासून ते मृत्यूच्या शेवटच्या श्वासोश्वासापर्यंत जे आपण कर्म केलेलं आहे त्या कर्मानुसार तुमचा आमचा पुढचा जन्म आहे महाराज. विठ्ठल आता जे आपण एवढं सुख दुःख भोगतोय महाराज, ते पाठीमागच्या जन्मातल्या कर्मानुसार आहे. आणि त्या कर्माचं जन्माचं खंडन करायचं असेल तर आताच्या कलियुगामध्ये दुसरं कोणतं साधन नाही. ऐसे विठोबाचे नाम आणि उच्चारिता खंडे जन्म. क्षणात भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं तर महाराज जळती दोषाचे डोंगर शुद्ध होते. नारी नर शुद्ध होण्याचं सामर्थ्य खटनट यावे, शुद्ध होण्या जावे आणि दौंडी भीती भावे. धोका मेळा विठ्ठल विठ्ठल. का जीवाला देवाला शरण जायचं याचं कारण सांगून जातो महाराज. एक लक्षपूर्वक ऐका, तुम्ही आम्ही सुद्धा 7 दिवसातच मरणार आहे बरं का. 7 दिवसात. आता तुम्ही असं एका गावी कीर्तनाला गेलो, त्या कीर्तनामध्ये सांगितलं या गावातली माणसं, असं उदाहरण मी सांगत बसत नाही, तुम्हाला सर्वांना माहित आहे. तरी पण उजळणी करतात येऊ का महाराज का नको. ऐका, असंच एका गावी कीर्तनाचा प्रसंग झाला. कसं आहे, माझ्या गुरुनीच मला सांगितलं की कीर्तन विनोद म्हणून कीर्तन सांगू नकोस. नाही बोललो तरी चालेल, पण तू संप्रदायाची मर्यादा सोडू नको. पण विषयात थोडस महाराज आपल्याला जेवायला बसल्यानंतर ना थोडस चटणी मीठ नाही का लोणचं जर असलं म्हणजे थोडस बरं वाटतं. नाहीतर रोकडी म्हणतील बुवा हा कुठला धरून आणला होता. एका गावी असाच कीर्तनाचा प्रसंग होता. कीर्तनासाठी गेलो, कीर्तन चाललेलं होतं. त्या कीर्तनामध्ये सहज बोलून गेलो, या गावातली माणसं सगळी उद्या मरणार आहे असं सहज बोलून गेलो. सगळी मंडळी कीर्तनाला आली, तेवढी सगळी मंडळी रडू लागली. एक वयोवृद्ध आजीबाई होत्या, तेवढ्या मात्र हसत होत्या. आमचे चोपदार महाराज होते. चोपदार महाराज म्हणतात त्या आजीबाईला घेतलं नाही बरं का, तिकडचं सांगतोय. त्या आजीबाईला म्हणलं त्या बोलवा, म्हणलं सगळी पाया पडायला आले. आजीबाईने विचारलं, आजीबाई कीर्तनामध्ये तुम्ही हसत का होता? सगळी माणसं रडत होती म्हणजे पण तुम्ही हसत होता. आजीबाई म्हणजे बुवा तू कीर्तनात काय सांगितलं? या गावातली माणसं सगळी मरणार आहे. म्हणले मी ह्या गावचीच नाही, मी आहे कराडची. सोडून द्या, तात्पर्य हेच आहे, तुम्हा आम्ही सुद्धा 7 दिवसातच मरणार आहे बरं का. 8वा दिवस सुद्धा आपला राहणार नाही. आठवड्याचे वार 7, 7वा खंड गरुड पुराण. गरुड पुराण कधी वाचावं हे सुद्धा शास्त्र आहे. गरुड पुराण कधी वाचावं हे सुद्धा शास्त्र आहे. गरुड पुराण घरामध्ये ठेवायचं नाही. कुणाच्या घरामध्ये असेल तर ते अर्पण करा, पण गरुड पुराण घरामध्ये ठेवायचं नसतं. गरुड पुराण कधी वाचावं हे सुद्धा शास्त्र आहे. घरामध्ये एखादा मृत्यू जर एखाद्या व्यक्तीचा झाला असेल, त्याच्या देहाला अग्नी दिल्यापासून ते 13 दिवसापर्यंत गरुड पुराण वाचायचं असतं. हे उदाहरण का सांगतोय? जीवानं देवाला का शरण जायचं, का हा प्रत्यय लावला तर या अभंगाचं उत्तर सापडेल बरं का, अन्यथा सापडणार नाही. नाहीतर तुम्ही म्हणशील बुवा अभंग घेतला तुकाराम महाराजांचा गरुड पुराणाचा दाखला का, त्याला पुरावा देत चाललं. ऐका,
तुम्ही आम्ही 7 दिवसातच जाणार आहे. पहिलं लक्षण आहे माणसातला माणूस कधी जाणार आहे हे माणसाला कळत नाही, पण कुत्र्या मांजराला कळलं जातं. कुत्र्या मांजराला कळलं जातं. ऐका, कुत्र रडू लागलं की आपण काय म्हणतो, कुणाचा तरी नंबर, हे अगोदर कुणाला कळलं जातं? कुत्र्याला. किती दिवस? 10 दिवस. 3 दिवस अगोदर कळतं महाराज. हो. आणि पिशाचे कुणाला दिसतात? आता तुम्ही म्हणशील बुवा मी भाट आहे बरं का, मी पंचांग हस्तरेषा लग्न सगळी लावतो, त्यामुळे मला माहित आहे. महाराज पिशाच हा भाग आहे. आणि हे जर ओळखायचं असेल, सांगायचं असेल, श्रीपाद महाराज जाधवांना विचारा, ठाकराचे, त्यांना माहित आहे सगळे. बरेच माझ्या व्यासपीठावरती तिकडे खानापूर तालुक्यामध्ये आमच्या भागात असतात कार्यक्रमाला सहज योगा सांगून जातो. हे पिशाच कोणते जीव पिशाच्याला जातात, कोणते जीव भूत योनीला जातात, ह्याला सुद्धा सगळं गरुड पुराण शास्त्र दिलेलं आहे. आम्हाला गरुड पुराण वाचायला वेळ नाही, त्यामुळे मी थोडंसं सांगून जातो. ऐका, एक वेळ देवाची कृपा नाही झाली तरी चालेल, पण पाठीमागच्या पूर्वजांची कृपा आपल्यावरती होण्याची गरज आहे. आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी पाहिजे महाराज. ऐका, तुम्ही आम्ही काय करतो आता, शास्त्र उलट शास्त्र, कोण काय करत चाललं महाराज. आई वडिलांच्या घरात फोटो लावायचे नाहीत, म्हणजे असं शास्त्र म्हणतात मेलेल्या माणसांचे फोटो लावायचे महाराज. बँके बॅलन्स चालतोय, त्यांची शेती चालते, त्या माणसानं घर बांधलेलं चालतं त्यात राहायला, आणि त्या घरात त्यांचा फोटो चालत नाही. किती उलट शास्त्र आहे महाराज. बघा महाराज, मग त्यांना किती दुःख वाटत असेल. ऐका, 1 वर्ष महाराज पिंडदान आपण करतोय, कधी याचा विचार केला का की पिंडदान का करायचे, कशासाठी करायचे महाराज. ऐका विषय, 7 दिवसामध्ये तुम्ही आम्ही जाणार आहे, त्यातला 1 वार आपला आहे. आपलं मरण आपल्याला कळतं कधी आपण जाणार आहे. पहिलं लक्षण घ्या, ज्ञानोबराय सांगतात पहिल्यांदा कान बहिरे होतात. कीर्तनात कुणी प्रयत्न करू नका, काही होणार नाही, गडबड करू नका. हो, कानामध्ये 2 बोटे घातले असता आपण, हो, तर कानामध्ये असा गुंग असा आवाज येतोय महाराज. आणि ज्या दिवशी आवाज यायचा बंद झाला ना, त्या दिवशी ओळखायचं की आपला 7 दिवसावरती मृत्यू आलेला आहे. किती सोपं आहे मृत्यूचं लक्षण, नाही का? हो महाराज. ऐका, मरायचं असेल तरी कोणत्या वेळेला ध्येय ठेवावं हे सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मरणी दया आठवे तेती गती पावे, महाराज जव जागता जवासी जे तेने भावना पण भाविजे, डोळाचे देखील ते स्वप्नीचे वसे, अग्नि ज्योती प्रकाशू शुक्ल उत्तरायण दिवस. आता उत्तरायण चालूच आहे बघा 20 तारखेपासून. 20 तारखे बरोबर ना, 20 तारखेपासून उत्तरायण चालूच होता महाराज मागच्या डिसेंबरच्या. मला सांगा, उत्तरायणामध्ये भीष्म पितामणी देह ठेवलाय महाराज. भगवंतांनी विचारलं कधीतरी महाभारत बघा उघडून, त्याच्यावरती एवढं सोपं आहे. उत्तरायणामध्ये मृत्यू यावा, इकडं शुक्ल पक्ष असावा, वद्य पक्ष नसावा, शुक्ल पक्ष उत्तरायण, आणि 80 समयोगाची निवृत्ती, लाहुणी जे देह ठेवते महाराज, त्याला ब्रह्मपद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून देह ठेवत असताना कोणत्या वेळेला देह ठेवावा, कोणत्या वेळेला मृत्यू यावा, हे सुद्धा पुढचं गणित वर्णन केलेलं आहे. त्याला पहिलं लक्षण सांगितलेलं आहे. 7 दिवसावरती पहिल्यांदा कानातला गुंग आवाज बंद होतो. आता सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा कान तपासा बरं का. दुसरं लक्षण सांगितलं. ऐका महाराज, आता संक्रांतीचा सण आलाय बरं का. मी महिलांची क्षमा मागतो सर्वांची. आई साहेब तुम्ही सगळ्यांची क्षमा मागतो. मला हे भगवंतांनी कशासाठी दिले? आम्ही कलियुगाच्या वाऱ्याप्रमाणे चाललोय. ज्ञानोबरांची ओवी, वार्याची धाव, शंका आणि सरळ भाव. जसा वारा आहे त्याच्या पाठीमागं पळतोय महाराज. पण काय होईल, एक दिवस त्या वावटळामध्ये आपण सापडणार आहे. पण कुठंतरी थांबायला शिकलं पाहिजे. हे भगवंतांनी देवाने कशासाठी दिलेलं आहे याचा विचार आम्ही केला. आम्ही संक्रांतीचा सण आला, नागपंचमी सण आला की आम्ही हे करून येतो महाराज. बरं का, हे कशासाठी दिलेलं आहे? एक डोळा बंद करा महाराज, आणि दुसऱ्या डोळ्याने हे याला काय म्हणतात, भुया म्हणता ना, ह्या दिसायच्या बंद झाल्या ना, आता दिसतात बरं का, काळजी करू नका. एक डोळा बंद करायचा आणि दुसऱ्या डोळ्याने ह्या जर भुया दिसायच्या बंद झाल्या, 5व्या दिवशी आपला मृत्यू आला हे ओळखायचं. कितव्या दिवशी? 5व्या दिवशी. 3ऱ्या दिवशी आपला मृत्यू आहे हे ओळखावं कसं? डोळ्यानं नाकाचा सेंदा दिसायचा बंद झाला. आता बघू नका, दिसतोय सगळ्यांना. नाकाचा सेंदा दिसायचा बंद झाला म्हणून गरुड पुराण वाचा, लक्षपूर्वक ऐका. गरुड पुराण 7व्या खंडात वर्णन केलेलं आहे. 3ऱ्या दिवशी आपला मृत्यू आला तर नाकाचा सेंदा डोळ्यानं दिसायचा बंद होतो, आणि आजच आपला मृत्यू आहे हे कसं ओळखावं?
कधीतरी आपण प्रेताला, देहाला, मेलेल्या माणसाच्या देहाला शेवटची आंघोळ घालताना कधी बघितलंय का पारखून? कधीतरी बघत जावा पारखून. कधीतरी खंदा दिल्यानंतर ना प्रेत जड का लागतं याचा विचार कधी केला आपण? विसावा का द्यायचा? तेव्हा शिंकळ धरलेलं असतं, त्या शिंकळ्यामध्ये अग्नी असतो आणि काही दुसऱ्या मडक्यामध्ये धान्य असतं. ते धान्य कशासाठी घेऊन जातो आपण विसाव्यापर्यंत? कधी या गोष्टीचा विचार आपण ऐका. परत कधीतरी योगायोगानं सांगून जातो, पण सांगून जातो शास्त्र असं पुरावा दिलेला आहे की ज्या वेळेला प्रेत ज्या वेळेला शेवटची आंघोळ घालत असताना कितीही अंगावरती पाणी होता, पाणी साचत नाही शरीरावरती, लगेच निघून जातं. अंग कोरडं होतं, कोरडं. महाराज त्या दिवशी ओळखावं, ज्या दिवशी आपण स्नान करणार आहे सकाळी, ज्या दिवशी अंगावरती तांब्या ओतणार आहे किंवा अंगावरती पाणी येणार आहे, त्या दिवशी अंग कोरडं राहील ना, त्या दिवशी ओळखा की आपला शेवटचा दिवस मात्र या मूर्ती लोकातला. हे शास्त्र गुरु पुन्हा 7व्या खंडातला आहे. विठाला भरपूर आहे. जीवावाटे प्राण सोडणं, डोळ्यावाटे प्राण सोडणं, हे 2 लक्षण प्राधान्य दिले. काहींचा मृत्यूचा देह पाहिलाय का? काहींचे डोळे उघडे आहेत पण तोंड बंद आहे. आपण म्हणतो, घरातले नातेवाईक म्हणतात डोळ्यावाटे जीव निघून गेला. पण काहींचे डोळे बंद आहेत पण तोंड उघड आहे. आपण म्हणतो तोंडावाटे जीव निघून गेला. पण काहींचे डोळे बंद आहेत आणि तोंडही बंद आहे आणि विष्ठा करून जीव सोडला असेल. या देहाला 9 दार आहेत. 9 दार आहेत. एकाही दारातून चांगला पदार्थ बाहेर येत नाही महाराज. हे शरीर आहे, पण या शरीरानं परमात्मा करता येतो. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोचले. याच शरीरानं शरीर जरी दुःखाचं असलं, किती वर्णन केलेलं आहे, शरीर दुःखाचे कोटा, शरीर रोगाचे भांडा, शरीर दुर्गंधीचे सार, पवित्र शरीर शरीरामध्ये किती रोग आहेत महाराज. कोणता रोग कधी होईल हे सांगता येत नाही महाराज, आणि कळत सुद्धा नाही महाराज. शरीर, कारण या संसारामध्ये तुम्ही आम्ही व्यसन करतो महाराज. त्या संसार व्यसनापासून कोण तुटताय महाराज? त्या तंबाखूच्या पुडीवरती गुरुवारी आमचे पंडिताचे कराडकर सांगतात, व्यसन मुक्त व्हा, तंबाखू खाऊ नका. अरे कॅन्सर सारखा रोग होतोय महाराज, त्या तंबाखूच्या पुडीवरती लिहिलेलं आहे, पण तरी आम्ही डोळ्यानं बघतोय. मग डोळे असून आंधळ्यासारखी अवस्था तुमची आमची आहे ना महाराज. तुका म्हणे कैसे आंधळे हे जग आणि गेली विसरून. किती मोठं सोप आहे महाराज, सांगतात महाराज, पण तरी आम्ही ऐकत नाही. हकारोनी सांगितो का आणि नाम घेता महाराज. किती संत माईबापाने तुम्हाला मला सांगितलं, मारत असे बोब कोणी ना ऐकते. ऐकतोय का कोण महाराज? ऐका. चला पुढे सांगून जातो. जीवनामध्ये माझा विषय होता शरीर दुःखाचे पोटा, शरीर रोगाचे भांडार. या शरीरामध्ये विचार केला 9 द्वार आहेत. 9 द्वारामध्ये डोळ्यावाटे जीव नाही गेला, मुखावाटे जीव नाही गेला तर महाराज, विष्ठा करून जर जीव गेला तर आयुष्यभर परमार्थ जर केला असेल, आयुष्यभर त्या माणसानं भगवंताची सेवा या लौकिकाच्या बाजारामध्ये जर केली असेल, पण अंतरुणावरती विष्ठा करून जीव सोडला असेल तर त्याला नरकवास भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. याला पुरावा आहे. यावे जावे पुढे ऐसेची कारण आणि भोगावे पतन नरकवास. आयुष्यभर परमार्थ करून सुद्धा उपयोग नाही महाराज. कारण जीव सोडत असताना सुद्धा आईशी समयोगाची निवृत्ती, लाहुडी जे देह ठेवती, देहातनं जीवाला सोडायला सुद्धा सामर्थ्य आहे.
संत मायपांच्या जवळ आहे म्हणून नाथबाबांनी एकदा ध्येय सोडला. नुकतीच मुलगी नांदायला चालली होती. तिच्या आईनं सांगितलं आयुष्यभर परमार्थ केला पण आत्ताच नाथबाबांना ध्येय ठेवायला वेळ आली का? माझ्या मुलगीच्या आयुष्यामध्ये संसारामध्ये कसं व्हायचं? नाथबाबांनी परत जीवाला माघारी आणलं. उठून बसले. आईला सांगितलं बाई तुझ्या मुलीचा संसार आनंदाने होईल का? मी परत जातो. परत ध्येय ठेवला नाथबाबांनी. भावकीची मंडळी सांगू लागली आयुष्यभर परमार्थ केला शेवट आमच्याच खांद्यावरनं चाललेला. नाथबाबा उठून बसले आणि भावकीच्या मंडळीने सांगितलं ठेवा खाली माझं मी परत निघून जातो महाराज. गोदावरी काठावरती फाल्गुन शुद्ध षष्टीला माझ्या नाथबाबा निघून गेले महाराज. ही संत मायबाई आहे. स्वतः मरण स्वतः पाहतील. स्वतःला मरणारा परत जीवाला माघारण्याचं सामर्थ्य, हे सामर्थ्य माझ्या साधू संत मायबापांच्या जवळ आहे. म्हणून तुम्ही आम्ही थोडासा विचार जर बारकाईने केला तर या जगताच्या पाठीवरती तुम्ही आम्ही भगवंताला शरण जावं, भगवंताचं गोड असं नामस्मरण करावं. याचं कारण जर एक सांगून जातो का भगवंताचं नामस्मरण करावं? कारण जो जन्म तुम्हा मला ज्ञानोबरायांचा 9वा अध्याय घ्या. जो मज होया अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मी चैको. ज्ञानोबराय सांगतायत जन्माला यायचं आणि मरायचं सोपं आहे का हो महाराज? जन्माला यायचं तर किती दुःख आहे हो. ज्या मातोश्रीला विचारा 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये ओझं वागवलं. ज्ञानोबरायांचा 9वा अध्याय घ्या. पै सर्व भावे उकिते मज ओपले मज चित्ते जैसा गर्भकाळ उद्दमाते कोणाही नेणे एक वेळ करिया दुःखा वेगळी दुरितांचे जाळे उगविन. हा अभंग ऐकून घ्या. ज्या वेळेला जन्माला येताना एवढं दुःख आहे मग मृत्यूचं दुःख किती असेल? मी आधी जन्माचं सांगून जातो महाराज. मग जीवानं देवाला काय शरण जायचं? ज्ञानोबराय सांगतायत एरवी आयुष्याचे सूत्रे बिघडतात. एरवी आयुष्याचे सूत्रे बिघडता भूतांची उमटे खराडता काय न मरता इच्छुकता युगांतनो. एक जर आयुष्याचं सूत्र बिघडलं ऐका. तारुण्यपणामध्ये पत्नी सोडून गेली आयुष्याचं सूत्र बिघडलं. जाऊ नये कोणाची पण गेली. तारुण्यामध्ये जर आपला पती निघून गेला एरवी आयुष्याचे सूत्रे बिघडतात. तारुण्यपणामध्ये ऐका शेतीवाडी मिळवलेली वडिलांची इस्टेट मिळवली कर्म प्रारब्ध संचित भोग प्रारब्धानुसार शेती विकावू लागली आयुष्याचे सूत्रे बिघडता महाराज. किती मोठं आहे. मुलगी खूप शिकलेली आहे महाराज पण नोकरी नाही एरवी आयुष्याचे सूत्रे बिघडता महाराज. एक आयुष्याचं सूत्र बिघडलं. वयोवृद्ध झालो आयुष्यभर त्या मुलाबाळांच्या लेकरांच्या सानिध्यामध्ये राहिलो. बरंच आम्ही बाहेर फिरतो महाराज पण डोळ्यानं पाहतो सगळी मंडळी वयोवृद्ध मंडळी येतात. बाबा माझ्या लेकाला तू फोन करशील का? माझ्या मुलीला फोन करशील का? बाबा का हो? बाळा आम्ही पंढरपुरामध्ये राहतोय. लेकरा बाळांना जन्माला घालून सुद्धा महाराज जन्माला आल्यानंतर ना 18, 19, 20, 25 वर्ष शिक्षणाचा शाळेचा सगळा खर्च आई वडिलांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये काबड कष्ट करून आपल्या लेकरांना घडवलं पण त्या लेकरांनी सुद्धा आपल्या वडिलांना सांभाळायला सुद्धा महाराज नकोसं वाटतं. किती आहे वर्णन. एक वेळ देवपूजा नाही केली तरी चालेल. एक वेळ तुळशीची माळ घालात पण घालू नका. ऐका घातलीच पाहिजे. जन्मानंतर एकदा का होईना आपण तुळशीची माळ घाला. शेवटचा श्वास जाईपर्यंत तुळशीची माळ घाला पण एक वेळ नाही घालता आली तर घालू नका. पण जन्मदाते आई वडिलांना असं जीवन जगा की आपल्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ नये. बस परमार्थ संपला महाराज. तुकोबराय हेच सांगतात. कधीतरी श्रावण बाळाचं चरित्र वाचा महाराज. श्रावण बाळानं कुठं कीर्तन केलं नाही. श्रावण बाळानं कुठं कीर्तन केलं नाही महाराज. फक्त जन्मदाते आई वडिलांची सेवा केली महाराज. बस शेवटच्या सासूसासापर्यंत आई वडिलांना प्रवास केला महाराज. कुठं नाही कीर्तन केलं. म्हणून आजही पुण्यतिथीच्या कीर्तनामध्ये श्रावण बाळाची कथा सांगितली जाते महाराज. स्वामी काद गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा महाराज. ह्याच्यापेक्षा दुसरं कोणतं साधन नाही. म्हणून सांगून जातो जन्माला येताना किती दुःख आहे. जन्माला येताना किती दुःख आहे. ज्ञानोबराय सांगतायत तुम्ही आम्ही सर्वजण शेतकरी कुटुंबातले आहोत. विंचवाचे प्रकार 2 बरं का. तुम्ही आम्ही शेतकरी आहोत. आपल्याला एकच विंचूचा प्रकार माहित आहे पण माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये विंचवाचे 2 प्रकार सांगितले. एक तांबडा विंचू आणि एक काळा विंचू. तांबडा विंचू भाग्यवनालाच दिसतो बरं का. ज्याने कुणी पाहिला नसेल
तर कीर्तन संपल्यानंतर माझ्याकडे या तासगाव मधून येताना बॅगेतनं घेऊन आलं. गमतीचा भाग सोडून द्या, मी काही विंचू आणलेलं नाही, पण ज्ञानोबरांचा पुरावा सांगतोय. ऐका. तांबड्या विंचवानं तांब्याचं भांड पाहिलं ना, त्या तांब्याच्या भांड्याला नांगी मारली तर तांब्याच्या भांड्याला छिद्र पडतं. एवढी ताकद त्या विंचवाच्या नांगीमध्ये आहे. थोडस व्यवहारामध्ये जातो. त्या तांबड्या विंचवाला आपल्या घरातल्या पालीनं पाहिलं. घरातली पाल बघितली, घरातली नवभर का भिंतीवरची पाल, लक्षात असू दे. महाराज, भिंतीवरच्या पालीनं त्या विंचवाला पाहिलं. विंचवाला अक्की गिळते. कोण? कुठली पाल? हा, भिंतीवरची घरातली नवभर का. विंचवाचं विष पचवण्याची ताकद पालीमध्ये. विंचवाचं विष पचवण्याची ताकद पालीमध्ये. आणि त्या पालीला, भिंतीवरच्या पालीला आपल्या दारातल्या कोंबडीनं बघितलं. कोंबडी बघितली ना पाठीमाग, कोंबडीनं बघितलं तर कोंबडी अक्की गिळते. कोण? कोंबडी. कुणाला? पालीला. म्हणजे विंचवाचं विष, पालीचं विष पचवण्याची ताकद कुणामध्ये? कोंबडीत आहे. आणि त्या कोंबडीला, आता पुढचं सांगू मी, त्या कोंबडीला ह्या 2 पायाच्या माणसानं बघितलं तर मनुष्य काय करतो? अक्का गिळतो. हे मी सांगत नाही महाराज, ज्ञानेश्वरी वाचा. म्या खाऊन येते खावं, पिऊन येते प्यावं, करून येते करावं, बोलून येते बोलावं, जाऊन येते ते जावं. महाराज, याच्यातून नरक यातना झाल्याशिवाय गत्यंतर नाही. करण्याते हिची करा, नरका अघोरा का जाता. अरे जयामध्ये नारायण आणि शुद्ध पुण्यते. या जगताच्या पाठीवरती महाराज ह्याच्यापेक्षा दुसरं कोणतं साधन नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतायत, त्या तांबड्या विंचवानं मनुष्याला जर एक नांगी मारली तर गुदगुल्या होत असतील ना, जावे त्याच्या वंशात. तेव्हाकडे ज्याला विंचू चावलाय त्याला माहित आहे. ज्ञानोबराय सांगतायत 24 तास वेदना सहन कराव्या लागतात. असे जन्माला येताना 1000 विंचू चावले असता जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना जन्माला येत असताना होत आहेत. मग तुम्हा आम्हाला जन्म घेत असताना तरी सुख आहे का? त्याच जन्मामध्ये तुम्ही आम्ही सुख शोधतोय. सुख भेटेल महाराज, जन्माला येताना दुःख आहे. हो, म्हणून माझे तुकोबरायांनी विचार केला. तुका म्हणे माझे याची सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व दुःख, तुका म्हणे माझे याची सर्व सुख, तुका म्हणे माझे याची सर्व सुख, तुका म्हणे माझे सुख, तुका म्हणे माझे याची सर्व सुख, तुका म्हणे माझे याची सर्व सुख, तुका म्हणे माझे याची सर्व सुख. पाहिला त्रिमुख आवळीने, पाहिला त्रिमुख आवळीने, तुळशी हार गाजे पितांबर, तुळशी हार गाजे पितांबर, तुळशी हार गाजे पितांबर, तुळशी हार गाजे पितांबर. तुझे
सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने महाराज. तुकोबरांच्या जवळ एवढं ऐश्वर होतं, पण तुकोबराय म्हणतात भगवंताच्या रूपाची माझं सुख आहे महाराज. तुका म्हणे काही न मागू आणि तुझे पाय सुख सर्व. आणि सुख सांगू का, ज्ञानोबराय म्हणतात सुख म्हणजे देव आहे आणि देव म्हणजे सुख आहे. सगळ्यापासून तुम्हाला मला सुख मिळू शकणार नाही महाराज. ज्ञानोबरांची ओवी सांगून जातो, सुख देगा किरीटी दाविजेल तुझं दिटी जे आत्मयाची भेटी जीवाशी हो. हो महाराज, जीव शिव एकत्र नातं ज्या वेळेला जमलं जातं त्यावेळेला खऱ्या अर्थानं सुखाची वस्ती प्राप्त होते. आणि या जगताच्या पाठीवरती सुख नाही कोटे आली या संसारी आणि वाया उभरी होऊ नका. कारण या सुख 14 कल्प आयुष्य होतं, त्याला सुख मिळालं नाही. मग तुम्हाला मला सुख मिळेल का? म्हणून तुकोबराय म्हणतायत जीवानं भगवंताला शरण जावं. अभंग शरण जावे मन उनी शरण जावे मन उनी शरण मन उनी शरण जावे जीवानं देवाला का शरण द्यायची याच्या आपण कारणे पाहत आलो. त्यात एकच कारण सांगून जातो. या जगताचा जेवढा डोळ्याला आकार दिसतो, आपल्याला सगळा आकार दिसतो डोळ्याला, जिकडे दृष्टी जाईल तिकडे आकार आहे, तो संपूर्ण काळाच्या ओघामध्ये ग्रासलेला आहे. पुढेही काळ आहे, पाठीमागही काळ. तुकोबरायांचा पुरावा देतो, अवघाचे आकार, ग्रासीला काळ आणि एकते निराळे हरीचे. मग त्या काळाच्या तावडीतून तुम्हाला सुटायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? भगवंताच्या नामचिंतनाशिवाय दुसरं कोणतं साधन नाही. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी आणि भाता बरा हरी रामबाण.
आणि या भवसागरामधून तुम्हा मला तरुण जायचं असेल तर जीवानं देवाला शरण जावं. सर्व भावे देवाशी. आता सर्व भावे देवाशी म्हणजे कोणत्या देवाला शरण जावं? अनेक कारणे सांगतात. सर्व भावे देवाशी. इथं तुकोबराय सांगतायत कोणत्या देवाला शरण जायचं? आमचा वार बदलला की देव बदलतो, नाही का? हा, वार बदलला की देव बदलतो. जीवाला सुख आहे का हो महाराज? इकडं जर पाहिलं तर प्रत्येक सोमवार आहेच, मंगळवार आहेच. बुधवार कोणाचा आहे का हो? बुधवार करा उपवास. हा, बुधवार उपवास करा. आम्ही बुधवार म्हणतो भूताचा, ते भूताचाच वार आहे महाराज. ऐका, पंढरीचे भूत. बुधवार ऐका, जे मूल रोहिणी नक्षत्रावरती जन्माला येतं, ऐका लक्षपूर्वक, जे मूल, हे बाळानो, विठ्ठल 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 जे लेकरू आपल्या कुटुंबामध्ये जे रोहिणी नक्षत्रावरती जन्माला येतं ना, आणि पहिलं चरण रोहिणी नक्षत्राचं असेल तर आई वडिलांनी काळजी करायची मुळीच नाही. कारण रोहिणी नक्षत्रावरती माझ्या दत्तगुरूंचा जन्म काळ आहे. रोहिणी नक्षत्रावरती माझ्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म आहे. रोहिणी नक्षत्रावरती माझ्या प्रभू रामरायांचा जन्म आहे. म्हणून सगळ्यात कुठलंही काम करत असताना रोहिणी नक्षत्रावरती तुम्ही घरातलं कुठलंही काम करा. तुका म्हणी हरीच्या दासा, शुभ काळ चारी दिसा. विठ्ठल विठ्ठल. अनुराधा नक्षत्र जर असेल तर त्याच्यापेक्षा अतिउत्तम. ह्या दोन्ही नक्षत्रामध्ये खूप मोठं प्रावीण्य सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये नक्षत्रावरती जास्त विश्लेष देत नाही. सर्व भावी देवाशी. कोणत्या देवाला शरण जायचं? बुधवार आपला चाललेला आहे. बुधवार अवश्य बाबा महाराज करावा, कारण माझ्या भगवान श्रीकृष्ण वार तिथी बुधवार असे महाराज. बुधवार हा जन्मकाळ माझ्या भगवान श्रीकृष्णाचा आहे. रोहिणी नक्षत्र आहे, 2 प्रची रात्र आहे महाराज. माझ्या भगवान श्रीकृष्ण रात्री मध्यरात्री श्रावण मध्ये अष्टमीला मुसळधार पाऊस पडतोय. विजेचा कडकडाट चाललेला आहे महाराज. श्रावणात विजेचा कडकडाट होतो का हो? तुम्ही आणि शेतकरी मंडळी आहात. श्रावणात कधीच विजेचा कडकडाट होत नाही. हो, पण श्रावणामध्ये विजेचा कडकडाट का झाला? तर इकडे भगवान श्रीकृष्ण अवताराला यावा आणि विजेचा, जसा आपण फटाके आतषबाजी करतो म्हणून माझ्या निसर्गानं आतषबाजी केली, लखलखीत प्रकाश केला, गोकुळामध्ये पोहोचला. याच्याकरता विजेचा कडकडाट चालू झाला. चला पुढे. जन्म आपण म्हणतो. तुकोबरांनी तुझा इथे एक मेक म्हणतात ना, कृष्ण गोकुळी जन्मला असा शब्द वापरला, पण उत्तरदामध्ये असं केलेलं आहे की होता कृष्णाचा अवतार. कृष्णाचा अवतार होता म्हणून जन्म आहे. विठ्ठल विठ्ठल. काल्याच्या कीर्तनामध्ये सर्व भावे देवाशी. वार बदलला की देव बदलतो. जीवाला सुख नाही. सहज गमतीचे आमचे गुरुवर्य आबा सांगून जातात महाराज. ओम हृदय विश्वात्मक आध्यात्मिक केंद्र तीर्थक्षेत्र गोटेवाडी या मठाचे मठाधिपती आमचे आबासाहेब सांगून जातात महाराज. सहज गमतीनं सांगतात की आता हा विनोदाचा भाग आहे. सहज आबासाहेब कीर्तनाला गेले मित्राच्या घरी. सुंदर असं मंदिर होतं त्या गावी. देवी मातेचं खूप मोठं मंदिर होतं. कीर्तन झालं आणि तो मित्र सांगू लागला, आबा तुम्हाला देवाने आतापर्यंत काही दिलं नाही महाराज. बघितलं तर ना, खऱ्या अर्थानं तुम्ही पांडुरंगाची सेवा करताय, पण तुम्हाला साधी अजून गाडी घ्यायची झाली नाही. आबासाहेब म्हणले, महाराज आम्हाला न लगे मुक्ती धन संपदा, संत संगे दे सदा. आम्हाला काही नको, फक्त भगवंताचं गोड नाम आमच्या मुखामध्ये राहू दे. हरी तुझे नाम गाईना अखंड, यावी न पाखंड नेणे काही. अंतरी विश्वास अखंड नामाचा, त्या नामाशिवाय दुसरा आमच्या अंतकरणामध्ये नकोच आहे. तुका म्हणे नको वरपंग देवा, आणि घेई माझी सेवा किंवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. आणि त्यावेळेला मंदिरामध्ये गेले. सुंदर मंदिर होतं. साष्टांग दंडवत घातला आणि देवी मातेला सांगितलं, देवी माता माझ्या पांडुरंगाने मला भरपूर दिलेलं आहे, काही मागायची गरज नाही, कारण काही मागणी आम्हा अनुचित आणि वडिलांची रीत. तुझ्या मनामध्ये असेल तर दे, पण आमच्या मनामध्ये आम्ही तुला काही मागणार नाही. पण इथे एक मेक सांगू का? तुकोबरांचा पुरावा सांगतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे आणि चिंतल्या रोकडे मनोरथ. त्यो पिन देवले चॅप्टर आहे बरं का, ऐका.
भक्त त्याच्या दारात जाऊन उभा राहिला ना, महाराज इथं दृष्टांत दिला, कासविनीला दूध नाही, कासविनीला दूध नाही, कासविनीच्या पिल्लाची जर वाढ व्हायची असेल तर ते बाळ आईच्या दृष्टीला दृष्टी नजर होती, तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, आणि माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढराया. कासविनीची आणि त्या पिल्लाची नजर एकमेकाला नजर झाली, ते पिल्लाची वाढ होती. तस तो भगवंत परमात्मा आपण दारामध्ये गेल्याबरोबर तो भगवान परमात्मा काय करतो, आपण त्याच्या चरणावरती नतमस्तक होतो, पण त्याच्या डोळ्याकडे का होईना पुन्हा आपण एकदा तरी बघावं. गुरूंचं दर्शन घेताना सुद्धा डोळ्यामध्ये डोळे घालून गुरूंच्या दर्शनाकरता कधीतरी जावं. कारण प्रेम अमृताची धार जसं कासवीन आपल्या पिल्लाला पाहते तसं त्या पिल्लाची वाढ होती, तशी गुरूंची कृपा दृष्टी होण्याकरता नजर आहे. म्हणून तुकोबरे म्हणताय तुझ पाहता सामोरे. ज्ञानोबांची ओवी सांगू जातो, जैसा डोळा अंजन भेटे दृष्टीचे फाटा फुटे, मग वास पाहिजे ते प्रगट निधी वर्णन केलेलं आहे. म्हणून याचं स्वरूप आहे, ज्या वेळेला शास्त्र सांगत असताना, ज्या वेळेला प्राप्त प्रसंग स्थिती प्राप्त होत असताना, जसं जीवनामध्ये ती स्थिती जर प्राप्त झाली तर खऱ्या अर्थानं जीवनामध्ये तुकोबराय सांगतायत, भगवंताच्या दारामध्ये आपण उभा राहिलो, भगवंताने आपल्याला पाहिल्याबरोबर महाराज क्षणात आपल्या मनामध्ये काय आशा आहे तो भगवान परमात्मा पूर्ण करतो. चिंतल्या रोकडे मनोरथ क्षणात तथास्तु म्हणतो, मनोरथ पूर्ण केलं. अनेकांचं आहे उदाहरण. पण ज्या वेळेला आबासाहेब बस उभा राहिले, विनंती केली, माझ्या पांडुरंगाने मला भरपूर दिलेलं आहे, काही मागायची गरज नाहीये, पण मित्र सांगते म्हणून देवी माता तुला मी मागून घेतो. प्रत्येक गावोगावी कीर्तन प्रवचन करता जावं लागतं, एसट्या वेळेवर असतात नसतात, वडाप तर बंदच असतो महाराज, वेळेवर कार्यक्रम चालू असतो. असं कर, एक मला घोडा दे, त्या घोड्यावरती मी बशीन आणि गावोगावी कीर्तन प्रवचना करता जाईल. महाराज असं बोलल्याबरोबर ती देवी माता प्रसन्न झाली. म्हणले, महाराज तुम्हाला जर घोडा द्यायचा असता तर मी गाढवावर बसले असते का? मग अशा देवदिकांना आपण शरण जाऊन चालल का? तुकोबराय म्हणतायत कुणाला शरण जायला पाहिजे? तुकोबरायचा पुरावा देतो. ऐसे विठोबाचे नाम ऐसी अशी शरण जावे, ऐसी अशी शरण जावे, ऐसी अशी शरण जावे, ऐसी अशी सांगतायत, ऐसी अशी शरण जावे, शक्ती जीवे नवंची. सर्वांनी एकदा प्रेमानं भजन करा. विठोबार कुमार विठोबार कुमार
शरण जावे सर्व भावे देवाचे सर्व भावे देवाचे सर्व जीवानं का शरण जायची याचे 4-5 आपण करणे पाहिले. कोणत्या देवाला शरण जायचं? ऐसी अशी शरण जावे शक्ती जीवे नवंची. ज्या देवानं महाराज भीष्मा, आता कोणी बोलू नका, भीष्माचार्यांची प्रतिज्ञा खरी केली, भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षेले, अशा देवाला शरण जावं. तुकोबराय सांगतात, वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधिला, विठोपासी शरण जावे निजनिष्ठा नामगावे, आली या संसारात उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. अशा देवाला ज्ञान ऐश्वर्य साई गुणानं तो परमात्मा तेले त्या देवाला शरण जावं. विठेवरी ज्याची पाऊले समान तोचे एकदान, शूरदाता समपाय करकटी उभा तटी भिविरेच्या, अशा भगवान परमात्म्याला शरण जावं. याचं कारण झालं अभंगाच्या पहिल्या चरणाचा मी अर्थ थोडासा म्हणजे वेळेअभावी आपण अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या चरणामध्ये असं वर्णन केलेलं आहे की तो हा उत्तरील पार भवदुस्तर नदीचा. हा भवसागर कठीण आहे. तरुण जाण्याकरता महाराज नाव धड करा शस्त्र नामाची, जे भवसिंधूची थडी पावे. नदीच्या पलीकडे जायचं म्हणलं, पलीकडच्या गावाला जायचं म्हणलं तर नावेचा आधार केल्याशिवाय आपण पोहोचू शकत नाही. महाराज नावेमध्ये बसावं लागेल. तसं जन्म आणि मृत्यू हा भवसागर आहे, भवदुस्तर नदी आहे, प्रपंच आहे, भवरोग आहे, भवसिंधू आहे. याच्यातून तरुण जायचं असेल तर शस्त्र नामाची कास बळकट धरली पाहिजे. कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश, किंवा ऐशी जोडी करा राम कंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. गर्भवासाचं दुःख नाही होईल म्हणून तो हा उत्तरीला पार भवदुस्तर नदीचा भगवान परमात्मा तो पार करू शकेल. अभंगाचं 3रं चरण, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. भगवान परमात्मा तो करुणावंत आहे, कृपाळू आहे, मायाळू आहे, दयाळू, श्रद्धाळू आहे. वज्रासारखा कठीण असणारा भगवान परमात्मा तो कापसाप्रमाणे मऊ होतो एवढा तो करुणावंत आहे. अभंगाचं 3रं चरण संपलं. 4थ्या चरणामध्ये असं सांगितलेलं की तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. आता अभंगाचा 4थ्या चरणाचा विचार करा. कोणतीही गोष्ट साक्ष पुराव्याशिवाय होऊ शकत नाही महाराज. उदाहरण व्यवहारातलं घ्या, साधं लग्न जरी ठरवायचं म्हणलं तर साक्ष पुरावे लागतात, बरोबर आहे ना. यादीमध्ये वधू पक्षाकडे वर पक्षाकडे 5 साक्षीदार आहेत. कोणत्या जिन्सा घेतल्या कोणत्या दिल्या नाही का, सही करावी लागती. लग्न ठरवायचं म्हणलं तरी साक्ष पुरावा आहे. समजा एखाद्या आरोपीला सोडवायचं म्हणलं तर कोर्टातून तरी सुद्धा पुरावा आहे. एखादी जमीन जरी घ्यायची म्हणली तरी सुद्धा चतुर्सीमेच्या पाठीमागं पूर्वेला कोण आहे त्याची सही घ्या किंवा कोणी साक्षीदार असावे लागतात. मग परमार्थामध्ये साक्ष का नसावी? तुकोबराय म्हणतात मी साक्ष आहे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट.
माझ्यावरती विश्वास ठेवा. आता बरेच जणांचा माझ्या भगवंताने उद्धार केला, म्हणून तुम्ही अभंगाचं पहिलं चरण घ्या. म्हणून शरण जावे. तुम्ही देवाला शरण जा. शरण गेल्यानंतर ना भगवान परमात्मा तुमचा आमचा जीवाचा उद्धार करेल, यात तीळ मात्र शंका नाही. कोणत्या देवाला? सर्व भावे देवाशी, सर्व भावानं देवाला शरण जा. का तर हा भवसागर तरुण जायला कठीण आहे, म्हणून तो हा उत्तरीला पार भवदुस्तर नदीचा. आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं माझा भगवान परमात्मा कसा आहे? तो करुणावंत आहे, दयाळू आहे, मायाळू आहे आणि श्रद्धाळू आहे. त्यातलं एक छोटस उदाहरण सांगतो आणि इथं सेवेला पूर्ण देतो. आता कोणी बोलू नका, सर्वांनी शांत राहा. विठ्ठल विठ्ठल थोडासा आवाज थोडासा दे, विको थोडासा दे, थोडासा लक्षपूर्वक ऐका. भगवान परमात्मा किती करुणावंत आहे. विठ्ठल 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 बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. भगवान परमात्मा किती करुणावंत आहे, मायाळू आहे महाराज. माझ्या तुकोबाराय आणि माझ्या आवली साहेबांचा म्हणजे जिजाबाई साहेबांचा सुंदर प्रपंच चाललेला होता महाराज. तुकोबराईने उठावं, भामचंद्राच्या डोंगरावरती गळ्यामध्ये विना घ्यावा, हातामध्ये चिपळा घ्याव्या आणि भामचंद्राच्या डोंगरावरती भजन करण्याकरता जावं. दुपारचे 12:30-1 वाजले की भूक लागली की परत घरी परत यावं माझ्या तुकोबराईने. आणि जे काही आवडीनं शुद्री केलेले ते शुद्री खावी. ऐसिला ने करिता विठ्ठल पावला निवद जेवला नामयाचा श्लोक म्हणावीन जेवण करावं. एक दिवस माझ्या तुकोबराई समाधी लागली महाराज. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगाने सांगितलं तुझं कीर्तन आता थांब. ऐका बघा केवढा मोठा अधिकार आहे नाही का. एवढ्या मोठ्या माणसातनं तेडलेले लेकरू उठून नाहीत आलं आणि चरणाचं दर्शन करून गेला. धन्य माता पिता तयाची आहे. माझ्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा नाचला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देव बोले आयशे कबीर. ऐका तुकोबराई भामचंद्राच्या डोंगरावरती बसून भगवंताचं भजन करू लागले. 1 वाजला, 2 वाजले, तुकोबराई परत आलीच नाही. तुकोबराईंची पत्नी होती बर का, आवली बोलत होती तुकोबराईंना. आणि खरं सांगू का, शास्त्र सांगतं बर का, पुरुषानं प्रपंच करून होत नसतो बर का. तिच्या पाठीमागं त्याच्या पत्नीचा खूप मोठा आधार असतो. पत्नीनं जर प्रपंच केला तरच पुरुषाचा प्रपंच खरा होतो महाराज. माझ्या तुकोबराईंच्या पाठीमागं आवली खंबीरपणे होती म्हणून तुकोबराई तुका झालाशी कळस. म्हणून प्रत्येक कर्त्या पुरुषाच्या पाठीमागं उंच शिखरावरती पोहोचण्याकरता पुरुष जायचा असेल तर त्याच्या पाठीमागं त्याच्या आई वडिलांची पुण्याई आणि त्याची होणारी बघा किती बदल झाला असेल. कल्पना करा, आई वडील असताना, आई वडिलांच्या सान्निध्यामध्ये आपण असताना आपली किती प्रगती आहे आणि ज्या वेळेला ती अर्धांगी आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर किती प्रगती आहे. विचार करण्याची गोष्ट आहे महाराज. थोडंसं बारकाईनं अभ्यास करा, त्याला सुद्धा शास्त्र पुरावा. थोडं सांगतो. वेळ झाला भरपूर, तुकोबराई आलेच नाहीत महाराज. तुकोबराई भजनामध्ये दंग झाले. भजनामध्ये दंग झाल्यानंतर ना आवलीनं आपल्या भगीरथीला सांगितलं, बाळा बाबा अजून आले नाहीत ग, बाबांना भूक लागली असेल. आवली होती महाराज, बोलत होती, पण तुकोबरायांना जेवू घातल्याशिवाय अन्नाचा घास कधी माझी आवली मोडत नव्हती महाराज. आता म्हणतील महाराज 12:30 वाजले, फोन करतील, कुठं आहे? सकाळपासून काही खाल्लं नाही, पण चहा बरोबर पार्ले बिस्किट 2 हाणलेले असतात महाराज. ही तुमच्या आमची आवली आहे महाराज. ज्या वेळेला लेकीला सांगितलं, बाळा मी शुद्री घेऊन जाते, जलपात्र भरलं महाराज. भामचंद्राच्या डोंगराची वाट वेगळी, भंडारा डोंगराची वाट वेगळी, घनदाट झाडे. जायचं वाट करायची म्हणलं तर महाराज
खूप खडतर प्रवास आहे. त्या डोंगरावरती जायला दिवसा जायला भीत होते महाराज लोक. आणि तसल्या इंद्राई नदी ओलांडली. आता नक्की माझे स्वामी कोणत्या डोंगरावरती बसलेत हे आवलीनं ओळखावं कसं? तुकोबराईंचं पाऊल ज्या भूमीवरती पडलं ना, ज्या मातीवरती पडलं ना, ती माती विठ्ठल म्हणत होती. ती माती उचलावी, कानाला लावावी. विठ्ठल जर आवाज, विठ्ठल हा शब्द जरी आला ना, आवलीची ओळखावं की भामचंद्राच्या डोंगरावरती बसले. भर 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 भामचंद्राच्या वाटेनं माझी आवली चालली हो. कडक ऊन पडलेला आहे. जीव कासावीस झाला. दुपारची वेळ होती महाराज, दुपारची वेळ होती. आणि दुपारच्या वेळेमध्ये माझी आवली ज्या वेळेला डोळ्यासमोर आपल्या पतिदेवांचं रूप पाहत होती, माझ्या स्वामींना भूक लागली असेल, माझ्या स्वामींना भूक लागली असेल. भर भर पाऊल पडू लागलं महाराज. पुढं काटा आहे का काट्याची फांजर आहे हे न पाहता पायी माझ्या आवलीनं त्या काट्याच्या फांजरीवरती तिला पायामध्ये काटा मोडला हो महाराज. त्या क्षणाला माझ्या आवली साहेब त्या जागेवरती बसल्या. त्या डोंगरात वाटेवरती कोणच नव्हतं. हातातली शुदरी बाजूला ठेवली, जलपात्र बाजूला ठेवलं, डोळ्यामध्ये अश्रू आले महाराज. ए देवा, अरे आत्ताच पायामध्ये काटा मोडायला वेळ आली का रे? माघारी येताना जरी पायामध्ये काटा मोडला असता तर बरं झालं असतं. सकाळपासून माझ्या स्वामीने घासवर सुद्धा खाल्लं नाही. पायाकडे बघितलं, पाय धोकू लागला. हातामध्ये शुदरी घेतली, जलपात्र घेतलं, चालण्याचा प्रयत्न करू लागले महाराज. पण पाऊल काय पडता येणार. पण माझ्या देवाला सांगावं लागत नाही महाराज. चित्ती नाही आस ज्यांचा पांडुरंग दास, असे भक्ताच्या घरी कामी न सांगता करी. देवाला सांगावं लागत नाही, न सांगता कळे अंतरीचे गुज. आता तुझी लाज तुझं देवा. अरे जी आवली देवाला शिव्या देत होती, त्या आवलीच्या पायातला काटा काढण्याकरता माझा भगवान परमात्मा मेंढेपाळाचं रूप धारण करून देवाला यावं. आवली साहेबाला विचारावं, आई साहेब का बसला? हे बाळा, हे बाळा, तू कोण रे? आई साहेब मी मेंढेपाळ आहे. रोज मी या कुर्णामध्ये मेंढ्या चरण्याकरता घेऊन येतोय. अरे बघ ना, इकडं कुठं चालला? अरे रोज माझे स्वामी त्या भामचंद्राच्या डोंगरावरती, कधी बडार डोंगरावरती येतात, त्या विठ्ठलाचं नामस्मरण करतात. पण सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नाही रे. जाता जाता त्यांना बराच वेळ झालं, त्यांना भूक लागली असेल म्हणून शिदोरी घेऊन चालले. बघ ना, माझ्या पायामध्ये काटा मोडला रे. आई साहेब तुमच्या पायातला काटा काढू का? हे बाळा, लहान आहेस रे, तुला पायातला काटा काय काढायला जमेल? आई साहेब बघा ना, तुमच्या पायातला न दुखता काटा काढतो. माझ्या भगवंताने सांगावं, ए बाळा काढतोस तर काढ. 3 हट्ट, राज हट्ट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट. बाळा काढतोस तर काढ म्हटल्याबरोबर आई साहेबांनी तो पाय दिला माझ्या भगवंताच्या हातामध्ये. हो, भगवंतानी पायाला स्पर्श केला आणि माझ्या भगवंताच्या डोळ्यातून अश्रू आले. चरणीचे रजवंदी शूळपाणी नाचत कीर्तनी त्यांचे माता. महाराज भगवंतानी डोळ्यातले अश्रू त्या पायावरती अश्रू ढासळले महाराज. ज्या वेळेला माझ्या भगवंताचा हात पायाला लागल्याबरोबर क्षणभर माझ्या आवली साहेबांचा प्रपंचाचा विसर पडला. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंचन रोकडे, रोमांच कंठ दाटे. क्षणभर माझ्या आवलीला असं वाटलं की आता कोठे धावे म्हणा, तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला आणि अवघा झाला आनंद. क्षणभर प्रपंच विसर पडला, अंगावरती शारे आले. या जगताच्या विश्वाच्या मालकाचा हात महाराज पायाला लागला. महाराज तुकोबराय त्या भामचंद्राच्या डोंगरावरती भजन करतायत. आवली देवाला शिव्या देते आणि तो देव माझ्या आवलीच्या पायातला काटा काढायला आला. आवली किती भाग्यवान असेल महाराज. ज्या वेळेला भगवंतानी पायातला काटा काढत असताना पहिल्यांदा जिभेवरती बोट बुडवावं. जिथं काटा मोडलाय त्या पायाची धुळीवरती बोट ठेवावं. परत त्या पायाची धूळ तोंडामध्ये घ्यावं. तुका म्हणे मना झाले समाधान आणि देखल्या चरण वैष्णवांचे. अरे त्या वैष्णवांचं चरण पाहिल्यावर भगवंताला सुद्धा समाधान झालं. म्हणून या सुखाकारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सज्जनी राहिला. संतांच्या सान्निध्यामध्ये देव राहिला महाराज.
न दुखता पायातला माझ्या भगवंतांनी काटा काढला. शुद्री घेतली, जलपात्र घेतलं. आईसाहेब उठा, पायातला काटा काढला. ए बाळा, न दुखता रे काटा काढलास. पाय जमिनीवरती ठेवल्याबरोबर दुखायचाच राहिला. आता भगवंताचा हात लागला, तो पाय काय असेल महाराज. शुद्री घेतली, 2 पावलं पुढे गेल्या. नाव तरी विचारावं. कमरेवरती हात ठेवून भगवान परमात्मा पाठीमागं उभा होता. आईसाहेब पाठीमागं वळून पाहतायत. ए बाळा, तुझं नाव काय रे. दुरल्या देशीचा, माझ्या आवडीचा, भिवर धडीचा पांडुरंग. नाव काही मोठं लक्षात राहणार नाही, पण पांडुरंग तेवढं. विठ्ठल वेगळा आणि पांडुरंग वेगळा वाटलं. आईसाहेब भर 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 त्या भामचंद्राच्या डोंगरावरती गेल्या. स्वामींना हाक दिली. अहो ऐकलं का. तुकोबराय उठून बसले. माझ्या आवडीचा आवाज आला. महाराज उठून उभा राहिल्याबरोबर आवलीला हाक मारली. अगं या झाडाखाली. आवली साहेब आल्या, हातामध्ये जलपात्र दिलं. स्वामी घरी यायचं नाही, भूक लागली नाही. अगावली नामस्मरणामध्ये दंग झालं गो. लागो हातची छंद मना गोविंद गोविंद. असो ऐसा कोठे आठवची नाही. आणि देहीची विदयी भोगदशा या अवस्था झाली. स्वामी तुम्हालाही माहित आहे, तुम्हाला जीव घातल्याशिवाय अन्नाचा घास खात नाही. शिदुरी घेऊन आले, जलपात्र हातामध्ये दिलं. शिदुरी सोडली आणि आवलीकडे बघितलं. आवलीला विचारलं, आवली तू सकाळपासून काही खाल्लंस का ग. तसं आवलीच्या डोळ्यातून घळघळ अश्रू आले. महाराज, पुरुष मंडळी, कधीतरी आपण आलो ना, आपल्या पत्नीला विचारा तू जेवलीस का ग. एवढे जरी 2 प्रेमाचे शब्द आपल्याकडून दिले ना महाराज, त्यांचं हृदय भरून येतं महाराज. पण 2 प्रेमाचे शब्द सुद्धा आम्ही त्यांना देऊ शकत नाही महाराज. एवढं मोठं दुर्भाग्य आहे महाराज. किती शब्दांचा महाराज यांचा एवढा मोठा त्याग आहे. आपण काय करू शकतो महाराज. 18 वर्ष आई वडिलांच्या सान्निध्यामध्ये राहतात. बाप लाड करत असतो महाराज. आई म्हणते लेक नांदायला जायचे, त्यावेळेला तो बाप म्हणतो अगं माझ्या 2 घरची लक्ष्मी ही गती, लाड पूर्ण करू नका, चांगले नाहीत, लाडात वाढेल. त्यावेळेला बाप पुष्कळ सांगण्यासारखं मी बोलत नाही त्याच्यावरती महाराज. आईचा त्याग करतात, वडिलाचा त्याग करतात, आवड निवडीचा त्याग करतात, मित्रमंडळीचा त्याग करतात, भावकीतल्या सगळ्या मंडळीचा त्याग करतात, शालेय शिक्षणाचा सगळ्या गोष्टीचा त्याग करून येईल त्या प्रसंगाला होय म्हणलं की त्याला हो म्हणून देण्याचा, आकार देण्याचं कार्य करतात महाराज. खांद्याला खांदा लावून देण्याचं काम आहे. स्वातंत्र्य आहे का महाराज. घराच्या बाहेर जायचं म्हणलं तर विचारल्याशिवाय जायला नाही. विचारावं बरं का, जाऊ का म्हणून, येतो म्हणून जाऊ का म्हणून का, पण विचारावं. याला सुद्धा काहीतरी मर्यादा सांगितलीत महाराज. या सगळ्या गोष्टीचा विचार आहे. माझ्या तुकोबराईने आवलीकडे बघितलं, आवलीला विचारलं, आवली तू सकाळपासून काही खाल्लंस का ग. त्यावेळेला आवली सांगते महाराज तुम्हाला जेव घातल्याशिवाय अन्नाचा घास कधी खाल्लाय का तुम्हालाही माहित आहे. कधीतरी पती पत्नीने एकत्र बसल्यानंतर ना कधीतरी घास भरवा आपल्या पत्नीला. कधीतरी घास भरवला पाहिजे महाराज. आम्ही लग्नात घास भरवला, त्याच्यावर आमचं ताट अजून जवळ आलं नाही महाराज. हो, कधीतरी भरवला पाहिजे महाराज. काय आयुष्यामध्ये महाराज. माझ्या तुकोबराईने भामचंद्राच्या डोंगरावरती माझ्या आवडीला घास भरवला, तसा आवडीच्या डोळ्यातून घळघळ अश्रू आले महाराज. तुकोबराई सांगू लागले आवली का रडायला झालं तुला. त्यावेळेला आवलीचं वाक्य ऐका, स्वामी मी रोज माझ्या हातानं स्वयंपाक करते, रोज माझ्या हातानं स्वयंपाक करते, रोज मी माझ्या हातानं जेवण करते, पण रोजच्या घासाची चव वेगळे, पण आजच्या घासाची चव मात्र वेगळे महाराज. भामगिरी पाठी वस्ती केली जाण, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. सगळं जेवण झालं आणि आवली सांगू लागली महाराज येताना पायामध्ये काठा मोडला हो. आणि कोणतरी मेंढेपाळ पाळ रूपामध्ये आला आणि त्यानं पायातला काटा काढला, पण न दुखता काढला. त्यावेळेला तुकोबराई विचारू लागले आवली तो कोण होता, त्याचं नाव विचारलंस का. मेंढेपाळ होता. अगं नाव विचारायचं. बरंच मोठं नाव सांगितलं, पण नाव काही लक्षात राहिलं नाही, पण पांडुरंग मात्र लक्षात राहिलं. तसं पांडुरंग म्हटल्यावर तुकोबराई उठून उभा राहिले, दोन्ही हात देवाला हाका मारताय. देवा आवली, जसं तुकोबराईने पाय धरले महाराज, ज्या भगवंतानी पायाला स्पर्श केला त्या पायावरती माझ्या तुकोबराईने नतमस्तक झाले महाराज. म्हणून
महेशाच्या मूर्ती पत्नी सुद्धा जरी असली देहाचं स्वरूप बाजूला ठेवा, पण आपल्या जीवातून पत्नीच्या जीवातलं ऐक्य ठेवा. महेशाच्या मूर्ती तिथं परमात्मा दिसेल. काही म्हणतील महाराज पत्नीच्या पाया पडायचं का? मी पाया पडतो म्हणून सांगतो महाराज. महेशाच्या मूर्ती हा भाव बाजूला ठेवा महाराज. पत्नीचं स्वरूप बाजूला ठेवा. ज्या माझ्या भगवंतानी पायाला स्पर्श केला त्या पायावरती नतमस्तक होतात महाराज. अगं आवली माझा तो पांडुरंग होता. किती मोठं भाग्य आहे माझ्या पांडुरंगानं तुझ्या पायातला काटा काढला. आणि तुकोबराय उठून उभा राहतायत आणि देवाला हाक मारतायत. देवा तुझा माझा देवा कार्य वैरागार आणि दुःखाचे डोंगर दाकेविषयी. हे देवा अरे मी रात्र दिवस जाळून संसार बैसलो अंगणी. माझ्या लेकरा बाळांच्याकडे पाहिलं नाही, गुरु ढोरांच्याकडे पाहिलं नाही. उद्योग धंद्यावरती तुळशीपत्र ठेवलं. घातला दुकान देते आली अश्रान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. याती शूद्रवंश केला व्यवसाय. अति तू हा देव कुळपूज्य नाही बोल परिपालिले वचन. केली याचा प्रश्न तुम्ही संती. दुष्काळ यातील द्रव्य नेला मान. स्त्री की अन्न अन्न करिता मेली देवा. स्वतःचा देहाचा त्याग करून बसलो देवा. पण देवा मला तू दिसनास, पण माझ्या आवलीला तू दिसलास. देवा जोपर्यंत तू मला दिसत नाही तोपर्यंत मी या भामचंद्राच्या डोंगरावरनं जाणारच नाही. तुकोबराय 15 दिवस त्या डोंगरावरती बसले. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. जगाचा विश्वाचा मालक परमात्मा निराकार अवस्थेमध्ये भेटला. महाराज तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. आणि भगवान परमात्मा माझ्या आवलीच्या पायातला काटा काढण्याकरता आला. इतका देव करुणावंत आहे म्हणून बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम ज्या सर्वांनी एकदा हात वरती करा आणि प्रेमानं भजन करा. ज्ञानदेव तुकारा 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 त्याचं भगवंताचं नामस्मरण करू. या जगताच्या पाठीवरती काही शाश्वत नाही पण परमात्मा शाश्वत आहे. म्हणून तुका म्हणे साक्षाले तरी केले प्रगट. तुकारा तुकारा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धिनेले येत माझे जेवरले पायी पण झाले सेवा. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या पांडुरंग परमात्मा सकल संतांना सद्गुरूंच्या चरणावरती अर्पण करतो. सुंदर अशा हार्मोनिक बाबांनी साथ केली. त्यांच्या चरणावरती गोड असे मृदंगचार्य. एकदा मृदंगचार्यासाठी टाळ्या वाजवा महाराज. मूर्ती लहान आहे पण खरंच गोड मृदंग वाजवला बाबा. तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्व गुरुवर्य आदरणीय विजयजी महाराज यांचे सर्व महाराज. ही सुंदर अशी लेकरं बाळं सांभाळायची म्हणजे साधी सोपी गोष्ट आहे महाराज. महाराज खूप मोठं हा खडतर प्रवास आहे. मुलींचं शिक्षण असेल, मुलींचं ज्ञान, या सगळ्या गोष्टीचं लेकरं बाळं आहेत महाराज. म्हणून महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. महाराजांनी संस्थेचं स्वरूप लावलं. वेल गगनावरती पोहोचावा हा माझ्या ज्ञानोबरायांच्या चरणावरती यांच्या संस्थेच्या वतीनं घडत राहावं म्हणून चरणावरती नतमस्तक होतो. सर्व बाबा सर्व बालवृंद वारकरी सर्व मंडळी सर्वांचा
दर्शन घेतो. पुन्हा एकदा या पारायणचे नेतृत्व करणारे आदरणीय श्रीकांत भाऊ असतील, त्याचबरोबर सोमनाथ दादा असतील, सर्वांच्या तपोर्ध ज्ञानवृद्ध सर्व मंडळी, तुम्ही सर्व महिषाच्या मूर्ती, आईसाहेब वडीलधारी मंडळी, तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक हो. पुरुष मंडळी इकडे सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. झाली सेवा माझ्या आईवडिलांच्या चरणावरती माझे सद्गुरू आबासाहेब ओम गुरुदेव विश्वात्मक आध्यात्मिक केंद्र गोटेवाडी या मठाचे मठाधिपती आबासाहेब आहेत, यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. नाथबाबांच्या चरणावरती आणि जे कुलदैवत आहे नाईकबा राजा, या नाईकबा राजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. झाली सेवा पुन्हा एकदा तुमच्या चरणावरती झाली सेवा अर्पण करतो आणि इथं माझ्या वाणीला पूर्ण देतो. तुका म्हणे साक्ष आले तरी केले प्रगट विठ्ठल जय जय लक्ष द्या. श्री ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण 16वा अखंड हरिनाम सप्ताह. उठू नका, उठू नका, 2 मिनिट बसा सगळी बसा. शिस्त मोडली की सगळे ए पोरण तिथं उभं राहायचं. 2 मिनिटं सूचना सांगितलं तुम्ही उठणार म्हणल्यावर. श्री ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण 16वा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा सुप्रसिद्ध नामांकित कीर्तनकार आदरणीय वंदनीय असणारे हरिभक्त पारायण सचिन महाराज भाट, सांगली जिल्हा तासगाव तालुका यांनी आपल्या विनंतीला मान देऊन सुंदर आणि उत्कृष्ट अशा पद्धतीची आजची ही कीर्तन सेवा केल्याबद्दल ज्ञानेश्वरी पारायण मंडळ देवीवाडी यांच्या वतीनं महाराजांना धन्यवाद. त्याचबरोबर आजचं कीर्तन सौजन्य कारंडे सर, प्रकाश कारंडे सर यांच्या वतीने या ठिकाणी आजची कीर्तन सेवा आहे. त्यांचेच हस्ते या ठिकाणी महाराजांना श्रीफळ देण्यात येईल, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर उद्या 4 ते 6 काकड आरती होईल. त्यानंतर नियमितप्रमाणे या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचन होईल. त्याचबरोबर 5 ते 6 यावेळेत हरिपाठ होईल. आपल्या पारायणाचा उद्याचा 5वा दिवस आहे. उद्या रविवार आहे. जास्तीत जास्त बहुसंख्येनं हरिपाठाला थोडीशी गर्दी कमी आहे, तर उद्या या ठिकाणी हरिपाठासाठी आपली उपस्थिती दाखवा अशी सर्वांना विनंती आहे. त्याचबरोबर आपल्या संस्थेसाठी काही धान्य स्वरूपानं, आर्थिक स्वरूपानं दरवर्षाला आपण मदत करतो. याही वर्षी ज्यांना वाटत असेल की आपल्या संस्थेसाठी धान्य स्वरूपानं मदत करावी, आर्थिक स्वरूपानं मदत करावी, त्यांनी उद्या या ठिकाणी आणून दिली तरी चालेल. त्याचबरोबर उद्याची कीर्तन सेवा आपल्या ज्ञानराज वारेकरी शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी हरिभक्तपरायण पौर्णिमाताई कलकुरे, ही मुलगी मूळची कर्नाटकची आहे. कन्नडमध्ये कीर्तन नसणार आहे, मराठीतच असणार आहे, पण सगळ्यांनी उपस्थिती दाखवा अशी सर्वांनी विनंती आहे. मिनटं जाता जाता एक शब्द बोलताना राहून गेला. सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी दिली कीर्तनासाठी त्यांना सुद्धा मी गोड असा धन्यवाद देतो. कारण बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द राहून जातो, पण खरंच कारण हा सगळा कार्यक्रम म्हणलं की सिस्टीमवरती असतो आणि त्यांनी गोड अशी वक्त्याला सिस्टीम दिली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो. असंच आणि असं कीर्तनामध्ये हो नाही बाईक सिस्टीम वाल्यासाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा. आणि विशेष म्हणजे ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी बरं का आमचा मारुती सुद्धा. तुम्ही म्हणा सगळं पारायणच असं आहे का काय? आमच्या संस्थेचा विद्यार्थी आहे, त्यामुळं कीर्तन करायला काय लागतंय हे अगदी व्यवस्थित पद्धतीनं देण्याचं काम चालू आहे.
त्याचबरोबर पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आजची संत पंगत